नाथ बाबाला गाढवामध्ये भगवंत दिसतोय, ज्ञानोबारायाला रेड्यात भगवंत दिसतोय. चला पुढे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. आता समाधान झालं, आता नामदेवाकडे यायला पाहिजे. महाराज ज्या वेळेला नामदेवराय आणि नैवेद्य तयार केला आणि तो नैवेद्य पंढरीनाथाला अर्पण करायचंय म्हणून चंद्रबागेच्या वाळवंटात आले. तो नैवेद्य अर्पण करण्याकरता घेऊन त्या वाळवंटात आले. भगवंताने विचार केला आज नामयाची परीक्षा. मग श्वानरूप धारण केलं, कुत्र्याचा वेश, आणि कुत्र्याचा वेश करून त्या ठिकाणी ते पळाले. नामदेवरायाच्या पुढे आले. परत नामदेवरायाच्या हातातली ती जी चपाती, त्याला रोटी म्हणतात, कुठं काय म्हणतात, जशी ओढली ती पोळी, नामदेवराय त्या श्वानाच्या पाठी लागले. ते नामदेवराय होते. बरं त्यांच्या हातातली ती भली मोठी रोटी, बरं ती त्या झेपेच ना त्या श्वानाला. आता त्यांची रोटी म्हणजे साधी नव्हती, ऐकताय ना तुम्ही, त्यांची चपाती, त्यांची पोळी, त्यांची रोटी ती साधी नव्हती, मग भली मोठी. तुम्ही वारीत जर कधी बघितलं असेल बीड मराठवाड्याकडच्या, ते एकाच त्या तव्यावरती भली मोठी चपाती असते, तिला कापून 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 वारीत भली मोठी चपाती, भली मोठी ती पोळी. बरं ती त्यांच्या तिकडची चपाती नामदेवराची देवाला झेपेच ना. आता आपल्या इकडे आलो आणि आपल्या इकडच्या चपात्या पाहिल्या. आता इकडचाही विषय सोडून द्या, पुण्यात तुम्ही आलात कधी, पुण्यात चपाती नाही पोळी आहे. तुम्हाला अनुभव आहे वाटतं, तुम्हाला असणारच, आम्हाला आहे म्हणजे तुम्हाला असणारच. ती चपाती नाही पोळी, आणि एवढी तळहात एवढी. बरं ताटात नसली तरी म्हणण्याची पद्धत आहे, हवी का? ओ ताटात नाही ना तरी म्हणायचं हवी का. आणि त्या हवी काच्या पंक्तीला आम्ही मेल काम म्हणलं. आता बसलो जेवायला, सगळं वाढून झालं, करू सुरुवात. वदनी कवन घेता, थांबा बाबा ना अजून वेळ आहे. लोक लगेच बाटल्या काढते. जेवायला सुरुवात केली महाराज, एक घास खाल्ला, ताट रिकामं. आली बिचारी, हवी का? म्हणलं नाही म्हणजे हवीच. पहिल्यापासून शेवटच्याला वाटेपर्यंत झालं ना पहिल्याचं ताट रिकामं. परत आली, देऊ का? म्हणलं नाही म्हणजे द्यावीच लागणार. परत तिनं पहिल्यापासून शेवटच्याला वाटेपर्यंत झालं ना पहिल्याचं ताट रिकामं. बरं गडी गावाकडचा, एका घासात मुरगळा सगळ्याचा. परत आली, देऊ का? ते म्हणले नाही म्हणजे द्याच. त्यांनी परत तिथून त्या शेवटच्या पंक्तीला वाटेपर्यंत याचं ताट रिकामं. परत आली, घालू का? ते म्हणले नाही म्हणजे घालाच. वैतागले ते खाणार. किती म्हणलं, किती वेळा ऐकून घ्यायचं. बस मला जे व्हायचंय ते, एक गाव जे काय व्हायचंय ते 100 काय आपल्या बापाचं आहे. त्याने आवाज दिला, ताई बोला, तुमच्या डब्यामध्ये किती पोळ्या आहेत? म्हणजे असतील 25 आहे. एक काम करा, त्या 25च्या 25 इथं होता. भाषा बघा, 25च्या 25 इथं होता. ती आली, तिनं ठेवल्या नाही, मग अशाच आपटावे लागतात दादा. आम्हाला रोजचाच अनुभव आहे. पण एक आहे, अनुभव जरी असला तरी भगवत कृपेनं आम्ही, हरिकृपा होता, भक्ता निगती दोन दे. तिने ठेवल्या नाही त्या पोळ्या, तिनं आपटल्या. आपटून ताड 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 ताड. आतच आज जाऊन शांत
मग आत गेली. अहो तिचं लहानग पोरग होतं 6-1 वर्षाचं, यांच्यापेक्षा जरा लहानग असेल. ते लहानग पोरं त्याचं शांत आतमध्ये खेळणं चाललं, त्याचं 1 नाही 2 नाही काही नाही. जशी आत गेली धरलं ते पोरग, असं मारलं. समाधान दादा प्रत्येक फटक्याला विचारायची, मागशील पोळी मूर्ख. आवाज बाहेर गेला पाहिजे. पुन्हा 2 मिनिटं झाली की पुन्हा तळाका, मागशील पोळी पुन्हा काढ बा. बाहेरच्या कुठं गोड लागत असते. ते म्हणले, अहो ताई, अहो त्या लेकराचा काय दोष आहे, त्याला का मारता? एक काम करा, पोळ्या संपल्या असतील तर संपल्या म्हणून सांगा आणि भात आणा. तिने आतून आवाज दिला, बोलली नाही ती, विजय सारखी कडाडली, महाराज आम्ही भात खात नाही, तिकडची माणसं भात नाहीच, देऊ कुठून? हे आमचं देणं आहे. त्यामुळे देताना उदार होऊन देत जा महिलांनी. राखून नका ठेव. काय राखून तरी करायचं, मेलो म्हणजे गेलो. बाई माझ्या लेकराला यांना काय म्हणते, असं नका करू. देताना उदार होऊन वाढा, आग्रहाची विनंती आहे. म्हणजे इकडच्या